संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेलाय। या प्रकरणाच्या तपासामध्ये आणि आरोपींना गजाड करण्यामध्ये काळ्या रंगाच्या कारने मोलाची भूमिका पार पडली। या कारमुळे आरोपींविरोधात पोलिसांच्या हाती अनेक सबळ पुरावे लागलेले आहेत। तसंच आका वाल्मिकराच्या काळ्या गँगचे काळे कारनामे उघड झाले आहेत। पाहूया। संतोष देशमुख हत्येत पोलिसांच्या हाती पुराव्यांची कार। काळ्या कारमध्ये आरोपींविरोधात तब्बल 19 पुरावे। कारमधील पुराव्यांमुळे आरोपी अडकले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली हीच ती काळ्या रंगाची कार। ही कार आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे, कारण याच कारमधून संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर याच कारमधून आरोपी पळून गेले होते। 11 डिसेंबर 2024 ला धाराशिवच्या कळंबमधून पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली। या कारमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 19 पुरावे पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागले आहेत। आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल कारमध्ये सापडले। आरोपींचे 2 काळ्या काचांचे गॉगलही मिळाले। सुदर्शन घुलेनं वापरलेलं काळ्या रंगाचं जॅकेटही सापडलं। मारहाणीत वापरलेला 41 इंच लांबीचा पाईप मिळाला। सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्डही सापडलं। लोखंडी पाईपला क्लच वायर गुंडाळून तयार केलेलं हत्यारही मिळालं। सीट कव्हरवर रक्ताचा डागही सापडला। हे पुरावे पोलिसांना एका काळ्या रंगाच्या कारमध्ये सापडले। संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं तेव्हा या काळ्या रंगाच्या कारबाबत केस पोलिसांना माहिती देण्यात आली होती, पण पोलिसांनी त्यावेळी हालचाल केली नसल्याचा आरोप होतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणादरम्यान त्यांचा आतेभाऊ हा त्यांच्या सोबत होता आणि त्याने वेळीच याची माहिती केज पोलिसांना दिली होती। केज पोलिसांनी तात्काळ या काळ्या कलरच्या स्कॉर्पिओला नाकाबंदी करून रोखलं असतं तर कदाचित आज सरपंच देशमुख यांचा जीव गेला नसता। सध्या ही कार पोलिसांच्या ताब्यात आहे। सुदर्शन घुले याची ती कार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या कारमुळेच वाल्मिकच्या गँगचे काळे कारनामे उघडकीला आले। विकास माने, झी 24 तास, बीड।